इथून मात्र आपण पाहू शकाल सुपर 12चा सामना आणि या सुपर 12च्या लढतीमध्ये आपण पाहू शकाल एका बाजूला श्री महालक्ष्मी क्रिकेट संघ चिंचवण आणि त्यांच्या बरोबरीने खेळताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो जय हनुमान क्रिकेट संघ बारवई। मॅच ऑन गेम ऑन कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील। धन्यवाद। अतिशय आता या कुठेतरी एक मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे आणि वाईटच्या सुरुवात धावसंख्येत मात्र 5 ने फरक पडतोय। 0 चेंडूचा खेळ होतोय आणि 5 धावा मात्र ॲड झालेल्या आहेत त्या। आणि सामना सुरू व्हायच्या अगोदरच मला जयकांत शिंदे यांच्याकडून समजलं की जर दोन्ही फलंदाजांनी जर 2 षटकार लगावले तर प्रत्येकी 500-500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तर तत्पूर्वी सागर मला तुला एक सांगायची इच्छा आहे की आज हा जो नाईट सामन्यांचा जो आयोजन झालेला आहे याच दरम्यान आमच्या भातांचे पॅकर साहिल शिंदे यांचे इथे आगमन झाले। मी संघर्ष योद्धा प्रीतम दादा मात्री या चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि साहिल शिंदे नेहमी भातांसाठी ते सहकार्य त्यांचं राहिले आणि मी आयोजकांच्या वतीनं त्यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत। साहिल शिंदे मोस्ट वेलकम, सुस्वागतम। मी संघाच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद देईन। श्री दत्त क्रिकेट संघ भातान। चला मॅच सुरू ठेवा। यस, वळूया आपण मॅचकडे। नक्कीच कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं। बॅटिंग करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय जन बारवई टीम आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करत असताना आपण पाहतोय श्री महालक्ष्मी चिंचवण टीम। नक्कीच नॉकआउटची मॅच इथून तो जिंकेल तो मात्र सुपर 6 मध्ये दाखल होताना आपण संघ पाहू शकाल। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आपण 12 धावा धावफलकावर लागले जातात। बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये यावेळी दर्जेदार चेंडूची फेकी केली जाते। अवे फ्रॉम बॉडी चेंडूला डिलिव्हर केला गोलंदाजी मार्क वर असणाऱ्या या गोलंदाजांना नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होता। आता नक्कीच या षटकामध्ये या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल। तर बॅटिंग करत असताना बारवई टीमला पाठीमागची मॅच खऱ्या अर्थाने रोमांचक मॅच नंदनपाडा विपक्ष बारवई अशी रंगताना आपण पाहिली आणि ही मॅच देखील नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल। नशिबाचा चौकार, पंचांचा इशारा लाईट नो 1+4 अशा 5 धावा धावफलकावर जोडल्या जातील। सतरा धावा ऑन बोर्ड लागल्या जातात। यावेळी समोरच्या दिशेने विडखवायचं बॅटिंग करत असताना आपण पंकज आणि संकेत ही जोडी मैदानामध्ये पाहतोय। संकेतचा खेळ पाहिला गेला तर ताकदवान खेळ संकेतचा सातत्याने बारवई टीमसाठी राहिला आहे। नक्कीच एक चांगली सुरुवात सातत्याने या टीमसाठी नक्कीच तो देत असतो। संकेतचा विचार केला गेलो 7 धावांचं योगदान आपल्या बॅटमधून दिलंय। नक्कीच त्याला साथ देत असताना आपण पंकजला पाहतोय। पुढचा चेंडू प्रथम यावेळी देखील यष्टीरक्षक चकतोय। मोक्याच्या क्षणी तुम्ही अशा चुका करू शकत नाही आणि चेंडू धडकलाय, सरळ लॉंग स्टॉपला येतोय। अजून एक दर्जेदार चौकार। तेश जो सामना असणार आहे नेरे आणि आजिवली, तर त्यांना आम्ही पहिला कॉल देतोय कारण आयोजकांनी सांगितलं 2च कॉल द्यायचे असतात टॉससाठी आणि पहिला कॉल नेरे आणि आजिवले। इनिंग ब्रेकमधील टॉस मॅन्डेटरी। धन्यवाद। वळूया मॅचकडे। 21 धावा ऑन बोर्ड। नक्कीच चांगली सुरुवात इथे बॅटिंग करत असताना जन बारवई टीमच्या माध्यमातून केली जात आहे। नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला गेलं 14 धावा पहिल्या षटकामध्ये जो प्रथम चांगली गोलंदाजी करत असतो, सातत्याने त्याची गोलंदाजी चांगली असते परंतु त्यालाच इथे टार्गेट केला। यावेळी मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा। 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल
ती 23 या अंकावर. तर याच दरम्यान गीतेश साई सर्जा बैलाचे मालक, साई सरकार बैलाचे मालक रोनित पाटील यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. मध्यरात्री गीतेश होऊन गेले आणि आता शुभेच्छांचा वर्षाव हा वाढत राहील. चला मॅच ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना कॉल करेन. टॉस इनिंग ब्रेकमध्ये मॅन्डेटरी. धन्यवाद. तर नक्कीच चिंचवण संघासाठी सुवर्ण संधी असेल. लगातार 3 विकेटसाठी चिंचवणचे विजयजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगला जेव्हा चिंचवण टीम उतरेल नक्कीच त्यांच्यासाठी लगातार 3 षटकारासाठी चिंचवणचे विजय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज असा. पहिलं षटक गाजवलं मी बॅटिंग करत असताना इथे मात्र जवानमान बारवे टीमने जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र देत असताना नक्कीच आपण चांगला खेळ पाहायला गेला संकेत आणि पंकज या जोडीचा. आता मात्र इथून सावरायला हवा. गोलंदाजी करत असताना महालक्ष्मी चिंचवण टीमला. मी रोमित पाटील यांना विनंती करतोय, त्यानंतर महेशजी पाटील या दोघांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. इथे बसून या मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे. आपलं स्वागत आहे. तर नक्कीच जयवंतजी शिंदे यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार लगावले गेल्या. तर नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राईज. संधी आली होती ते रनआउटची, परंतु कलेक्टिंग खराब पाहायला मिळाली. तर गीतेश ॲडव्होकेट संकेत वाणी यांच्याकडून 3 विकेटसाठी 6000. रोशन घरत आणि प्रणित खुटले यांचं सहर्ष स्वागत आणि हे बंपर प्राइज. नक्कीच यश एंटरप्राइजेस बारवे टीम मैदानामध्ये खेळते. आज मात्र या नावाने संघ दाखल झालाय. इथे मात्र निर्धाव चेंडू येत आहे. निर्धावने धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 25 या अंकावर. चांगली धावगती जमवले पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना यश एंटरप्राइजेस बारवे टीमनं, परंतु इथून एखादा ब्रेक तो इथून निर्धाव चेंडू आता मात्र फेकावे लागतील. या चिंचवण टीमला लॉब केलाय, परफेक्ट मिडल क्लास मात्र दाखवला जातोय, फेकून दिलाय, ऑन साइडला येतोय. दॅट्स अ मायटी षटकार. साई सरकार बैलाचे मालक आपण पाहता आमचे रोनितजी पाटील, त्यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच नारायणजी पाटील यांच्या माध्यमातून 2 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल चिंचवण टीमला. प्रत्येकाचा एकदाच अनाउन्समेंट केलं जाईल आणि जे जे पारितोषिक लावतात त्यांनी आमच्याकडे पैसे जमा करा आणि त्यानंतरचा पारितोषिक लावा. संघाची धावसंख्या धावफलकावर या षटकाराच्या मदतीने 31 धावा ऑन बोर्ड. आता मात्र धावगती रोखणं थोडंसं कठीण झालंय चिंचवण टीमला. पाठीमागच्या दोन्ही मॅचेसचा विचार केला गेला चिंचवण टीमच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या जोरावर नक्कीच त्यांनी भातान टीमला मात दिली, त्यानंतर शिवाजीनगर टीमला मात दिली. नक्कीच चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी दाखवला होता, परंतु इथे मात्र थोडंसं उलटफेर पाहायला मिळतं. थोडंसं वरचढ बॅटिंग करत असताना यश एंटरप्राइजेस जवानबान बारवाई टीम पाहतो आपण. यावेळी थोडंसं दूर ठेवला शरीरापासून नक्कीच बॅट्समन पंकजच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला 1 षटकार जरूर आला, परंतु लगातारचे 2 निर्धाव चेंडू पैकी केल्यात गोलंदाजा रोशनने. कमबॅक केलं मैदानामध्ये, परंतु इथून जर एखादा ब्रेक थ्रू जर चिंचवण टीम देत नसेल तर नक्कीच मोठ्या धावगतीला सामोरं जावं लागेल. बॅटची पटका फसलाय, एलिमिनेशन नव्हतं, चांगला झेल जज करत टिपला जातोय. पहिल्या विकेटचं पतन पंकजला परतावं लागेल डगआउटला. सरकार बैलाचे मालक आहेत त्यांना सुद्धा विनंती करूया आपण या, आणि या दोन्ही पाहुण्यांचा आपण करूया. जयवंत शिंदे आणि रोनित पाटील या दोघांचा आपण करूया. रोमित पाटील या दोघांचा आपण करूया शुभ सन्मान. मी प्रवीण यांना विनंती करतोय आपण सन्मान करायचा आहे. खूप चांगली मॅच चालू आहे. आवाज आपण ऐकता अगदी अजिवली गावचे सुपुत्र. या स्पर्धेमध्ये 2 रात्री त्यांचा आपण आवाज ऐकला, ते आमचे गीतेशजी सार्डेकर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. तर धन्यवाद शेखर सर.
31 धावा पहिल्या 2 षटकामध्ये जमवल्यात. 15.50च्या सरासरीने मैदानामध्ये खेळ करत असताना अजिवली क्रिकेट संघाचे कंदे समर्थक किरण म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. पहिल्या 2 षटकांमध्ये वर्चस्व राखले बॅटिंग करत असताना यश एंटरप्राइजेस जॉन माना बारवय टीमनं, आणि आता शेवटचे 2 षटक कुणाच्या बाजूने येतील हे पाहणं मात्र खूप गरजेचं. प्रणितजी कुठले यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देतात. खऱ्या अर्थाने या विभागाची आणि नक्कीच सर्वांच्या अभिमानाची, तमाम भातांकरांच्या अभिमानाची स्पर्धा. सलग 17 वर्ष कुठलाही खंड न पडता या स्पर्धेचं आयोजन चंद्रकांतजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थात श्रीदत्त क्रिकेट संघ भातान यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्व क्रिकेट रसिकांच्या भेटीला येणारी ही सर्वांच्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. संघर्ष योद्धा 2025चा शानदार दमदार पर्व. थोडंसं इथे मात्र कंबल झाला क्षेत्ररक्षण करत असताना ऑनसाईडला क्षेत्ररक्षक, आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा उठवत इथे मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात आणि 2 धावेच्या मदतीने 33 धावा धावफलकावर. सन्मान करूया. बघा आपण सलग 15 वर्ष ज्यांना आपण पाहताय यॉर्करचे बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे ते गणेशजी दलवी, आणि त्यांचा इथे सन्मान केला जातो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करूया. एक जुने जाणते खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, आजही यॉर्कर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. आणि यॉर्करचे बादशाह त्यांनी मगाशी सांगितलं, कारण असं सहजासहजी कुणी बोलू शकत नाही यॉर्करचा मी बादशाह आहे, कारण तशी गोलंदाजी त्यांची असणार आहे. आणि या बारवई टीमचे कोच आहेत आणि त्यांचा अगदी पण सन्मान करतोय. त्यानंतर आपण पाहू शकाल माजी सरपंच श्री दशरथजी बामुगडे साहेब, त्यानंतर कृष्णा बामुगडे साहेब असतील, दिनेश बामुगडे, सचिन गायकर, रमेश बाईकर, विलास मांडवकर, यश गायकर आणि मित मांडवकर. इथे नेरे टीमचे बिग सपोर्टर आलेत, त्यांना विनंती करतोय आपण या मॅचचा आनंद व्यासपीठावर येऊन घ्या. थँक्यू. तर नक्कीच तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडला आपण वैभव पाटीलला पाहतोय. नक्कीच आपण वैभवचा खेळ पाहिला गेला, एक ताकदवान स्ट्रोक सातत्याने. गितेश राहुल साठी बघा प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज साडू ग्रुप यांच्याकडून, साडू माडू ग्रुप, आणि त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज राहुल साठी. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेन. खूप चांगलं जजमेंट घेतलं, शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि नक्कीच आपल्या संघासाठी इथे धावा वाचवल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षण कमांडमेंट मात्र मैदानामध्ये चांगली दिली जाते आणि नक्कीच संघाची धावसंख्या पोहोचले ती मात्र पस्तीस धावा ऑन बोर्ड लागताना आपण वाहतोय. यावेळी लॉब केलाय, पटका चांगलाय, नो मास लाट, चेंडू फरार होईल सरळ सीमारेषे बाहेर. बघा ज्यांचा वाढदिवस आहे व्यासपीठावर यश वाजेकरला आपण पाहताय, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आमच्या वतीनं आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. यश वाजेकर त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तर गीतेश आयोजकांकडून एक सूचना आले, या संपायर सिग्नल चेक केलं जाईल. यस मॅनेजमेंटकडून गीतेश एक सूचना आले, सुपर 6चे जेव्हा सामने सुरू होतील तेव्हा हॅट्रिकचं पारितोषिक हे स्वीकारलं जाणार नाही आणि बक्षिसांची अनाउन्समेंट ही एकदाच होईल. धन्यवाद. स्ट्राईक एंडला आपण पंकजला पाहतो, ज्याच्या बॅटमधून एक डीप स्क्वेअर लेगला देखील चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. बघा अगदी आपण पाहू शकाल याच टीमचा एक हिस्सा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं, एक चांगला क्रिकेटर म्हणून आपण त्याला पाहिलंय ते आमचे विनोदजी.
पाटील यांना आपण पाहिलं, ज्यांच्यावर कालाने झडप घातली त्यांना आपल्यामधून नेलं आणि या बारवई टीमचा एक महत्वाचा पाठीचा कणा होता, परंतु आज ते आपल्यात नाहीये. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तमाम बारवईकरांच्याकडून आपण त्यांना त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. जो अंपायर डिसिजन असेल, जो होलंडरने निर्णय दिला तो निर्णय असेल. पब्लिक ने जो निर्णय दिला, कारण इथून क्लिअर दिसत नाही, थोडीशी आउटफील्ड काळी आहे आणि नक्कीच चौकार येतो आहे. बॅटिंग करत असताना बारवई टीमसाठी चौकाराच्या मदतीने 39 धावफलकार लागले जातात. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज ट्रॅकवर फुल टॉसला टॉस केलाय, क्षेत्ररक्षक तिथे डीपलाय आणि चांगला झेल टिपत इथे मात्र खेळीचा अंत होत आहे पंकजा बासमनचा. नक्कीच गोलंदाजासाठी कर्दनकाल ठरत असताना पंकजला आपण पाहिलं, चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून नक्कीच आपण साकारताना पाहतोय. संघाची धावसंख्या 39 असताना दुसरा धक्का असेल तो मात्र यश एंटरप्राइजेस बारवई टीमला. आता मात्र चांगला खेळ वैभव पाटीलला करावा लागेल आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या या 4थ्या क्रमांकाच्या खेळाडूला नक्कीच करावा लागेल. धावगती थोडीशी रोखली आहे या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला गेल्या तर 31 धावा उभारल्या होत्या बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये यश एंटरप्राइजेस बारवई टीमने, आणि आता मात्र या दुसऱ्या 2 षटकामध्ये नक्कीच चांगली धावगती जमवेल का? वैभव पाटीलची बॅट मैदानामध्ये बोलेल का? चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळ वैभव पाटीलने केला होता, परंतु या मैदानामध्ये कसा खेळ खेळला जाईल याकडे आता मात्र बारवई टीमच्या पाठीराख्यांचं लक्ष असेल. 39 धावा ऑन बोर्ड लागल्यात. तिसरं षटक समाप्त होत आहे. 4थ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. गोलंदाजीवर सज्ज होईल गोलंदाज आदित्य, मात्र सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल आदित्यचा वैभव पाटीलसाठी. व्यूहरचना मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण, आणि अशा विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये दर्जेदार चेंडूची फेकी केली. वैभव पाटीलला मात्र बीट केलं. थोडंसं यष्टीरक्षक थोडा बीट झाला आणि नक्कीच त्याच्या अगेन्स्ट मात्र 1 धाव येताना आपण पाहिले गेले. एका धावेच्या मदतीने 40 धावा ऑनबोर्ड. आता मात्र धावगती रोखण्यामध्ये यशस्वी वाटचाल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. श्री महालक्ष्मी चिंचवण टीमच्या माध्यमातून लगातार 3 विकेटसाठी चिंचवणचे विजय पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा दुसऱ्या डावामध्ये टीम उतरेल चिंचवण टीम, तर लगातार 3 षटकांसाठी नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा, आमचे नांदगावचे अष्टपैलू खेळाडू सुजल कुठले यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल, बघा सुजल कुठले आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. सुजल कुठले 23 स्तरावर गोलंदाजी मैदानामध्ये होते, परंतु इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. जेव्हा तुम्ही दिशा भरकडता तेव्हा दशाही मैदानामध्ये होत असत्या. आणि नक्कीच त्याच्या अगेन्स्ट मात्र अवंतरच्या स्वरूपात 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने 41 धावा ऑन बोर्ड. आता मात्र धावगती जरूर रोखलाय, परंतु आता 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच इथून चिंचवण टीम करत असेल. तर लॉब करायचं होता, जोरदार अपील जरूर केली, परंतु आत्मविश्वास अपील मात्र कमी पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला. उचली घेणाऱ्या या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारचा नंबर येत ना, आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. अक्षय नारायण पाटील यांच्याकडून सलगच्या 2 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र जोरदार अपील एस्टनच्या मधोमध LBWच्या स्वरूपात अजून एक धक्का असेल. तो मात्र बॅटिंग करत असताना यश एंटरप्राइजेस बारवई टीमला. महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते, ज्यांच्या नावाने खऱ्या अर्थाने संपूर्ण पनवेल रायगडामध्ये संघर्ष योद्धा या नावाने खऱ्या अर्थाने जी उपाधी दिली पब्लिकने, नक्कीच त्या मॅचेस आपण आजमावत असताना खऱ्या अर्थाने एन्जॉय करत असताना
चंद्रकांत दादा भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भव्य दिव्य नक्कीच क्रिकेटचा रंग सोहळा साकार होताना आपण खऱ्या अर्थाने पाहतोय। या भातान क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा, क्रिकेट रसिकांचा आणि खेळाडूंचा मी गीतेश सरडेकर अजूले आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय। मॅच मात्र रंगली जाते, कमबॅक मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना इथे केलं जातं श्री महालक्ष्मी चिंचवण टीमच्या माध्यमातून। इथे मात्र लाईन थोडीशी भरकटली, गोलंदाजी मार्कवर आपण आदित्यला पाहतोय। या षटकाचा विचार करायला गेलो 2 अवांतर चेंडू नक्कीच आदित्यने फेकल्या। नक्कीच वेग आहे, वेगावर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल, अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल। आता मात्र आदित्य गोलंदाजाला या बली लॉब करायचं होता अलॉंग द कार्पेट, मात्र चेंडू डीप मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल होतं, थोडंसं क्षेत्ररक्षक कंबल होतं आणि एकाच्या बदल्यात इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होईल की नाही तिसऱ्या अंपायरकडे डी.के. सोरगे सरांकडे रेफर केलं जात आहे। इथे चेक केलं जाईल। 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आमची सज्ज असेल, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया। क्षेत्ररक्षण सजून ठेवा, आपण तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल, कारण टाइम वाचवायचा। फायनल डे आणि नक्कीच फायनल डे जेवढा लवकरात लवकर संपवता येईल त्याकडे नक्कीच आयोजकांचं लक्ष असेल। अंपायर डिसिजन येत आहे नॉट आउट, सुरक्षित क्रीजमध्ये फलंदाज मात्र पोहोचला जातोय आणि 2 धावा धावफलकार जोडले जातात। 2 धावेच्या मदतीने 44 धावा पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहिलं गेल्या 31 धावा आणि नक्कीच येणारी ही 2 षटका चिंचवण टीमच्या बाजूने येताना आपण पाहता। इथे दर्जेदार चेंडूची फेकी, परंतु लाईन पुन्हा एकदा मिस पाहायला मिळाली। ऑफस्टिक लगत चेंडूची अगदी अवे फ्रॉम बॉडी डिलिव्हर केली होती, परंतु नक्कीच खराब प्लेन आणि लाईन इथे मैदानामध्ये पारखली। ते अंपायरने आणि नक्कीच इशारा आलाय या षटकामधील तिसरा अवांतर चेंडू। यावेळी दर्जेदार चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट। तर नक्कीच स्ट्राईक रोटेट नसेल, कारण दोन्ही खेळाडूंना जेव्हा चेंडू अडवला जातो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय, तिथे मात्र चेंडू स्टॉप केला जातो। नक्कीच निर्धाव चेंडू असेल। या षटकांचा विचार केला गेलो 3 अवांतर चेंडू, 1 दुहेरी, 1 लेगबाईच्या स्वरूपात धाव आल्या आणि या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल। पहिले 2 षटक नक्कीच राहिले, ते मात्र यश इंटरप्राइजेस बारवाई टीमसाठी चांगले। 31 धावा पहिल्या 2 षटकामध्ये उभारल्या गेल्या। बेल्स शेवटचा चेंडू या सत्रामधील यावेळी लॉब केलाय, पटका फसलाय, जज केलं जात आहे, झेल टिपला जाईल की नाही आणि सुरेख झेल इथे टिपला जातोय आणि अजून एक विकेटचं पतन होताना लागलेला 4था धक्का असेल। बॅटिंग करत असताना यश इंटरप्राइजेसचा बारवाई टीमला डीजे आकाश दैवलीच्या माध्यमातून वाजवलं जाते। पाठीमागच्या 5 रात्रीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। साडू ग्रुप यांच्या माध्यमातून राहुलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झाले। सामना संपल्यानंतर तुम्ही घेऊन जायचं, तर नक्कीच गरज असेल 24 चेंडू आणि 46 धावा तुम्हाला इथे मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कंप्लीट करायच्यात चिंचवण टीमला। ऐकूया दुसरं सत्र कोणाच्या बाजून राहील, कोण सुपर 6 मध्ये दाखल होईल, ऐकूया या रायगडातील एक गोड आवाज सागरजी मांडवकर सरांना। डीजे
इनिंग ब्रेक्स आहे आणि त्यामध्ये टॉस करूया. जितू 11 नेरे संघ आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा गावदेवी अजिवली संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. नेरे टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. अजिवली टीमचे सुद्धा कर्णधार आलेत. मी विनंती करतोय सुनीलजी सत्ते साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. सन्माननीय सुनीलजी सत्ते साहेब, खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहताय आणि त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. पुढच्या सामन्याचा सुपर 6 मधील ही पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दिग्गज दोन संघ, एका बाजूला नेरे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल अजिवली. एका बाजूला नेरे विभागातील नेरे संघ तर दुसऱ्या बाजूला शेडूंग विभागातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तो संघ म्हणजे अजिवली संघ. सुनीलजी सत्ते साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. नेक्स्ट मॅच सुपर 6च्या सर्व मॅचेस 3 षटकांच्या असतील. सामना 3 षटकांचा असेल. टॉस जिंकलाय टीम अजिवली संघानं. जसा सामना संपतोय तसा आपण आपल्या निर्णयावर अंमल करायचा आहे. लगेच आपण डिसिजन आपला पोहोचवा आणि त्यानंतर सामन्याला आपण सुरुवात करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी एक चांगलं टार्गेट सेट केलंय. आपण पाहू शकाल बारवाई टीमनं चिंचवड टीम समोर आणि मग ते आव्हान पार पडलं जाईल, आव्हान पेळलं जाईल, धावा जमतील, डिपेंड होतील. मॅचचा रिझल्ट काय असेल, कोणता संघ सुपर 6 साठी पात्र होईल हे नक्कीच तुम्हाला ऐकायला पाहायला मिळेल. परंतु आपण कुठेही जाऊ नका, आपण पाहत राहा ही स्पर्धा. श्री दत्त क्रिकेट संघ भातान आयोजित कैलासवासी संजय भोईर, कैलासवासी अशोक भोईर स्मृती संघर्ष योद्धा प्रीतम दादा म्हात्रे चषक 2025 चा पर्व. पुन्हा एकदा करूया सर्वांचं स्वागत. आवाज ऐकूया सागरदादा मांडवकर यांचा. तर धन्यवाद शेखर. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चिंचवण विरुद्ध बारवई यांच्यामध्ये फाईट पाहतो आणि आता टार्गेट सेट केले 46 आणि हा टप्पा ओलांडायचा. आज सीएम भोईर यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे आज त्यांचा ग्रुप आलाय. साडो ग्रुप आहे. आम्हाला समजलं सीएम भोईर साहेब साडो ग्रुप आहे. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून साडो ग्रुपचं स्वागत करूया. सीएम भोईर साहेबांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि त्यांचा मित्र परिवार आज आनंद जल्लोष. शेखर आपण पाहतोय धमाल जल्लोष आणि आनंदाचं वातावरण. संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे, लाल बावट्याचा आपल्याला अभिमान आहे आणि आज शेतकरी कामगार पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व यांना आपण पाहतोय. तर सन्मानी आम्ही पाहतोय नेरेगावचे युवा नेतृत्व, युवा ग्रामपंचायत सदस्य शैलेशदादा पाटील नेरे यांचं इथे आगमन झालं आणि सीएम भोईर साहेब यांच्या वतीनं आम्ही आपल्याला विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तर शेतकरी कामगार पक्षाची कट्टर गँग आले आणि सीएम भोईर साहेब यांनी सांगितलं कट्टर गँग आणि अंगामध्ये लाल बावटा आहे आणि या लाल बावट्याचा आम्हाला अभिमान आहे. संघर्ष योद्धा प्रीतमदादा ट्रॉफी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वर्ष 17व्या सक्सेसफुल आयोजन. सन्माननीय आपण पाहताय मंगेशजी भोईर आणि अनिलजी भोईर या दोनही मान्यवरांना विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. नक्की शेखर, सीएम भोईर साहेबांना सांगितलं जरी आमच्या मॅचेस असल्या तरी इथे राजकारण नाही आहे. हा मित्र परिवार आहे. अनेक पक्षांची त्यांचा मित्र परिवार इथे एकत्रित आलाय. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुरुवात दणक्यात. टप्पा ओलांडायचे 46 आणि धमाकेदार सुरुवात सूरज कडून. पाहिली जाईल आणि ऑन स्क्रीन प्रवीण आहेत आमचे. ऑन स्क्रीन चेक केले जाईल. मॅच ऑन ठेवा, खोळंबा निर्माण करू नका. तर उसरलीचे दमदार सरपंच नितीन भगत साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 20,000चं आर्थिक सहाय्य. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. आणि गावदेवी उसराईचे आयोजक आहेत मुकेश भगत आणि नितीन भगत यांच्याकडून मुकेश भगत यांच्याकडून 15,000चं आर्थिक सहाय्य. त्यांचं आपण धन्यवाद देऊया. चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगला. ओहो, आणखीन एक चौकार.
टप्पा ओलांडायचा आणि एकूण धावा दाफलकावर 8. एकूण धावा त्या 8. सूरजनं दमदार सुरुवात करून दिली. लॉंग रनअप आहे गोलंदाज वैभव, राईट आर्म ओव्हर द विकेटनं. ऑन साइडला आणखीन एक धडाका, दे धक्का आणि घे छक्का. 46 करायचे. चिंचवणनं डोकं वरती काढलंय आणि आता विस्फोटक रूप धारण केलंय. नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ 3 षटकारला 5,000 आणि पुरस्कर्ते अक्षय पाटील. ते यस फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन करा. मगाशी प्रवीणनं आम्हाला सांगितलं का CM भोईर साहेब 11 ते 12 या वेळामध्ये अवेलेबल नसतील, कारण आज त्यांचा एवढा मोठा परिवार आलाय आणि त्यांची सोय करणं महत्त्वाचं होतं. आणि बघा एवढा मित्र परिवार आहे आणि तीच चर्चा होती CM भोईर साहेब 11-12 मध्ये का अवेलेबल नसतील. तर आज एवढा त्यांचा मित्र परिवार आला. एकदा टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. पाहुण्यांचा पाहुणचार केला पाहिजे आणि तो केलाय त्यांनी. संघर्ष योद्धा प्रीतमदादा मात्रे ट्रॉफीमध्ये अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. 46 करायचे. थोडं मनोरंजन. 14 धावा झाल्यात. बॅटिंग करताना सूरज आक्रमक झालाय. नेक्स्ट बॉल. ओ ट्राय करतो डीप कडे. फिल्डर रेडी. सामना चुरशीचा कमालीचा होईल. मिसफिल्ड झाली. निघाले 2 धावेसाठी वेगानं. चित्याची चपळाई. खेळामध्ये तुम्हाला सातत्यानं चपळाई दाखवावी लागते. फॉर्म आणि फिटनेस या गोष्टी खेळामध्ये महत्त्वाच्या असतात. सूरज आलाय. चिंचवणसाठी काय लढतोय. बारवाई एका बाजूला. दोन्ही संघामध्ये यंगस्टार आहेत. युवा खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघाने आतापर्यंत वैभव 4-4-6 पहिल्या 3 चेंडूवर धावा जमवल्या. त्यानंतर डॉट 2 आल्यात. 46चा टप्पा ओलांडायचा आणि धावा 16 आहेत. पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग केली बारवाईनं त्यांनी 23 ठोकल्या. हे सुद्धा विसरून चालणार नाही. आक्रमण करतोय. आणखीन एक फटाका. आणखीन एक उत्तुंग षटकार. दिस इज अ बिग शॉट. 6 धावा. काय समन्वय साधला. आणखीन एक षटकार आला. ऋतिक खुटले आणि प्रणित खुटले 2,000 मिळणार आहेत. हे बंपर प्राइज आहेत. मात्र मगाशीच मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलं 46चा टप्पा ओलांडायचा आणि धावा दाफलकावरती 22 आहेत. 22. हेमंत भगत यांना पाहतो. लेजंड क्रिकेटर उसरली संघ यानंतर खेळणार आहेत. आज त्यांचा सुद्धा चांगला खेळ आपण पाहिला. संजय भगत असतील. आज जयवंत भगत भरपूर फॉर्ममध्ये. आज A1 जोडी उसरलीची आज भरपूर मूडमध्ये आहेत. उसरलीनं सामना जिंकलात आणि त्यांना माहिती आज CM भोईर साहेबांसाठी आजची रात्र. वैभवनं धावा दिल्या 22 आणि आपण शेखर पाहिले 23 आल्या पूर्वार्धामध्ये आणि आता 22 आहेत. तशाच पद्धतीने हल्ले सुरू आहेत. सामना कोण जिंकणार. जोरदार पलटवार होणार का. सचिन सेकंड ओव्हर पहिला चेंडू. लाईन पाहिली. कमबॅक होणं महत्वाचे. चिंचवण विरुद्ध बारवई. मात्र जो चिंचवणनं खेळ केला ना ज्यामध्ये सूरजच्या खेळाचं योगदान देऊया. 2 षटकार 2 चौकार. एकटा लढतोय. 1 मॅन शो. एक पात्री अभिनय पाहूया. इन ॲक्शन मध्ये मैदानावर विस्फोटक रूप धारण केले. जोरदार पलटवार होते आणि आगीकूच करावं लागेल. सामना दोन्ही संघांना जिंकायचा. चिंचवण विरुद्ध बारवई. एकूण धावा दाफलकावरती 22. ओ लाईन पाहिली. पिक करण्याचा प्रयत्न. अंतर्वर्तुळामध्ये यस पकडला. झेल. पहिला धक्का. बॅट्समन आउट. एकूण धावा दाफलकर 22 आणि अक्षयच्या खेळीचा अंत. आज CM भोईर यांचा सर्व मित्र परिवार या स्पर्धेसाठी जॉईन झालेत.
खऱ्या अर्थाने संघर्ष योद्धा प्रीतमदादा मात्री ट्रॉफी आपण पाहतोय. 17 वर्ष स्पर्धा ठेवणं एवढं सोपी गोष्ट नाही आणि आज ते करून दाखवतात. असं म्हटलं जातं CM भोईर साहेब म्हणजे बोलून नाही तर करून दाखवतात आणि आज त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारा आज त्यांचा चाहता वर्ग. एकूण धावा दाफलकावरती टोटल पाहतोय 22 वर पोहोचलाय. 46 करायचे. चला थोडा स्पीडअप हवा. 1:03 झालेत. यानंतर सुपर 6 असेल. सुपर 6 ची लढाई असेल आणि रोशन गरज 2 चौकार 2 षटकार 1000. बघा जेव्हा सुपर 6 चे सामने सुरू होतील ना तेव्हा हॅट्रिकचं पारितोषिक स्वीकारले जाणार नाही. मॅनेजमेंटने आम्हाला सांगितलं आणि बक्षिसांची अनाऊन्समेंट एकदाच होईल कारण मॅचवर फोकस करणं ह्या मॅनेजमेंटनं कटाक्ष ठेवलाय. याचं तुम्हाला पालन करावं लागेल. सचिन आलाय डॉट विकेट. एकूण धावा दाफलकावरती 22. बारवाई विरुद्ध चिंचवण सामना पाहतोय. 46 पाठलाग करायचे. आक्रमण केलं लॉंग ऑफला. फिल्डर रेडी पकडला झेल. विकेट डॉट विकेट. विकेट दबाव निर्माण झालाय. विनिंग कॅल्क्युलेशन आपल्या डोळ्यासमोर येईल. आता लक्ष कटीने हॅट्रिकच्या मार्गावर गोलंदाज सचिन. पाहते बारवाई कोण जिंकणार. घनघोर युद्ध. अक्षयनं हा झेल टिपला. मॅच मध्ये रंगत उत्कंठा निर्माण झाल्या. अजूनही सामना सोडायचा नाहीये. चिंचवण विरुद्ध बारवाई यंग स्टार आहेत. पुढचा सामना असेल आजिवली आणि नेरे. आपल्याला रेडी राहायचं. लगेच सुपर 6 चे सामने सुरू होतील आणि त्या लढतीचा आनंद सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. विनिंग कॅल्क्युलेशन कडे जाऊया. येणारे चेंडू असेल 15-24 ची गरज. 15 बॉल 24. एक फटका आला ना तर सामना सोपा होईल. मात्र क्रिकेटमध्ये एक षटकार ठोकला तरी अक्षय नारायण पाटील यांच्याकडून 1000 रुपये. चिंचवण विरुद्ध बारवाई. बघा टेकडीवर मगाशी बारवाईचे प्रेक्षक होते ते अजूनही तिथे आहेत. प्रतिकेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. जयेश भोईर यांच्याकडून. या बक्षिसांची लय लूट आहे. आणि आता आले प्रतिकेश क्रमांक 4 वर. सचिन 2 विकेट. आक्रमणाचा प्रयत्न. भेदकता जरूर. अंतर्वर्तुळामध्ये धाव घेण्याची तयारी. यस पंचांकडे अपील जरूर झाले. दबाव वाढलाय. सामना सोडायचा नाही. बारवाई विरुद्ध सामना पाहतोय चिंचवण. सामना जिंकणं सुपर 6 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. ओव्हर नंबर 2. चला एकत्र येण्याची परवानगी नाहीये. एकत्र येण्याची अनुमती नाहीये. थोडी इजा झाली. चेंडू आदळला. शरीरावर आदळलाय. काही इमर्जन्सी असेल तर आयोजक कमिटीकडे जरूर कळवा. मॅनेजमेंट इथे पोहोचेल. शरीरभेदी गोलंदाजी करतोय गोलंदाज आपण पाहूया सचिन याला. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या आणि नॉट आउट आहे. डिसिजन जो होता नॉट आउट आहे. इमर्जन्सी पाणी हवं असेल तर पुरवलं जाईल. 1:07 झालेत. तर VIP डाईज वर आम्ही पाहतो सन्माननीय उसरलीचे सरपंच नितीनजी भगत. VIP डाईज वर जितेंद्र भगत यांना पाहतोय. आणि आज आमच्या VIP डाईज वर CK भोईरा यांची आम्ही पाहतोय पाहुणे जी जितेंद्र भगत असतील आणि जयवंत भगत संजय भगत यांना पाहतोय VIP डाईज वर या स्पर्धेचा आनंद घेत असताना. 22 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर सचिनला पाहतोय. एकूण धावफलक पोहोचले 22 वर. करायचे 46. विनिंग कॅल्क्युलेशन कडे सुद्धा लक्ष विद्या. सचिन षटक क्रमांक 2. वैभवने धावा दिल्या 22. विजय खेचून कोण आणणार. सामन्याच्या परिस्थितीचा अंदाज लावूया. असं म्हटलं जातं भुला के डर कुछ अलग कर. प्रतिकेश आलाय. आक्रमण करतो. लॉफ करतो ऑन साइडला. फिल्डर रेडी. पकडला झेल. फलंदाज होणार बाद. दबाव वाढलाय. मनस्थिती ढासळल्या आणि आता पल्ला भारी तो बारवाई संघाचा.
तर नक्कीच संघर्ष योद्धा प्रीतमदादा मात्र ट्रॉफीचा आनंद घेत असताना तमाम क्रिकेटचा पाठीराखा वर्ग चाहता वर्ग यांचं सहर्ष स्वागत करूया. 13 मध्ये करायचे 24, 15 24, 14 24 आणि आता 13 मध्ये 24. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. आम्ही रोज सामने पाहत असतात. क्रिकेट खेळाडू नेहमी सामने पाहत असतात. 12:60 धावा चेस झाल्यात, 12:40 झाल्यात. आता 15 24 आहे, 14 24 आणि 13 मध्ये 24 ची गरज. आक्रमण करतो स्टेडी लॉंग ऑनच्या वरून फिल्डर रेडी पकडला जेल. आणखीन एक विकेट. सचिनची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 4 विकेट आणि या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर सचिनसाठी टाळ्या होऊ द्या. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं सचिननं फेकलेलं मेडन ओव्हर. मॅचमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. चला जास्त वेळ घेऊ नका. इमर्जन्सी पाणी हवं तर पुरवलं जाईल. शेखर तुमच्या माहितीसाठी काल आम्ही तळोजा मस्कूरला श्री छत्रपती ट्रॉफी स्पर्धा कव्हर करत होतो आणि तिथे सामना होता चिंद्रन आणि त्यांच्या विरुद्ध होता संघ वहाल. प्रयास कोळीला चिंद्रनच्या गोलंदाजांना मेडन ओव्हर फेकलं होतं मात्र तरीसुद्धा त्यांना सामना गमावावा लागला. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. मेडन ओव्हर फेकून सुद्धा 6 चेंडूमध्ये 3 धावेची गरज असताना जर एखादा संघ बॅटिंग करताना जर सामना जिंकत असेल तर असे अनेक उलटफेर आपण क्रिकेटमध्ये पाहिलेत. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. 2 षटकं संपली. 46 षटकं ओलांडायचे. 12 मध्ये 24. चला 12 चेंडू 24 धावा. थोडा स्पीडअप आम्हाला हवाय. आयोजकांकडून आम्ही सूचना देतो. बॅटिंग टीमला फिल्डिंग टीमला या सूचना असतील. चिंचवण आपण पाहतोय या वेळेला बारवाई फिल्डिंग करतोय. पहिला चेंडू लॉफ करतो. मॅच सोडणार नाही आणि चिंचवणनं दाखवली दादागिरी. आला हा षटकार. आमच्या समालोचन कक्षामध्ये लाईव्ह आमची 24 लाईव्हची जी टीम आहे थोडं आता डिप्रेशनमध्ये गेले आणि असं असू द्या कारण आता सुपर 6 आहेत आणि त्यानंतर सेमी फायनल आहे आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जरा लूज होते. आता CM भोईर साहेब बघा आज त्यांचा सर्व मित्र परिवार आज वेळात वेळ काढून आलेत. साडो गँग आहेत आणि आज पाहुण्यांचा पाहुणचार चांगला केला. पाहुण्यांनी सांगितलं आता 11 मध्ये करायचे 18. मॅच कोण जिंकेल. समोर खेळतोय बलवान सूरज. तो थांबण्यास तयार नाही. डीप कडे फिल्डर रेडी आहे. सिंगल निघाली. नकार दिलाय. सूरजची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. 3 षटकार 2 चौकार 1 मॅन शो. खेळाडू कसा असावा तर खेळाडू असा असावा. गावासाठी खेळायचे संघासाठी खेळायचे. 3 षटकार 2 चौकार धावा. 10 फलकावर 28 करायचे. 46 10 मध्ये 17 ची गरज. खास सपोर्टर CM भोईर यांचे नितीन भगत साहेब या संपायर सिग्नल चेक केले जाईल. रन्स तर टोटल धावा 29 आहेत. मुकेशजी भगत यांना पाहतोय. बिग सपोर्टर CM भोईर साहेब. बिग सपोर्टर नितीन भगत, जितेंद्र भगत, जेवण भगत, मुकेश भगत आपण पाहतोय. 10 मध्ये 17. लाईन चांगली आहे. मॅच सोडणार नाही आणि बारवई सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. मॅच मध्ये एक्स फॅक्टर अजून जो अनुमान वर्तवलाय कोण सामना जिंकेल, विजय खेचून कोण आणणार. विनिंग कॅल्क्युलेशन 9 मध्ये 17. 3 चेंडू मध्ये 3 षटकार 1000. मात्र एकदाच अनाउन्समेंट होईल. कॉन्सन्ट्रेटेड आम्हाला मॅचकडे करायचे. मॅचकडे आम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचे. सॉरी फॉर दॅट. वारंवार बक्षीस आम्ही डिक्लेअर करू शकत नाही कारण मॅचवर सुद्धा आम्हाला फोकस ठेवावं लागतं. त्यासाठी तुमची दिलगिरी व्यक्त करेन.
बक्षिसांची अनाउन्समेंट जर आम्ही वारंवार करत राहिलो तर मॅचकडे फोकस काय करणार, दिलगिरी व्यक्त करेन. 9 मध्ये 16, टार्गेट 46, ओव्हर नंबर 3 संकेत आलाय, षटकार, सिंगल, डॉट आणि वाईट. वातावरण गरम झाले. चुरशीचा सामना आहे, चिंचवण विरुद्ध बारवई. सामना कोण जिंकेल, मदत घेतली जाईल. अटीतटीचे प्रयत्न, एकूण धावा फलकावरती 30 आहेत. कोण जिंकेल सामना, विजयानं आनंद साजरा करणं, पराभवानं निराश होणं हा निसर्गाचा नियम आहे. मात्र मॅच कोण जिंकेल, स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळणं हे खूप महत्वाचं असतं. एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम आणि ड्रीम्स कम ट्रू. तर मॅच कडे लक्ष वेधूया. येणारे विनिंग कॅल्क्युलेशन 46 करायचे, येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. पाठीराखे मात्र सज्जेत, येणारे 9 चेंडू आणि 15 धावेची गरज. गोलंदाज संकेत आले. चुरशीचा सामना आहे, सुपर 6 मध्ये दोघांनाही जायचे. चिंचवण विरुद्ध बारवई, लढत चांगली रंगते. समोर उभा आहे फलंदाज, आपण पाहूया. अपेक्षा त्याच्याकडून जरूर. राऊंड विकेट समोर ठेवला, खाली होता, गती कमी केली, वेगावर केलं नियंत्रण. गोलंदाजी आवडली असेल तर संकेतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आता 8 मध्ये 15, दबाव वाढलाय चिंचवणवर. मात्र एक फटका मॅच बनवेल. आदित्य खेळतो, 2 चेंडू, डॉट. 8 मध्ये 15, राऊंड विकेट. गॅप मध्ये खेळतोय, चेंडू जरूर चाललाय थर्ड मॅनला आणि आला हा चौकार. 7 मध्ये 11ची गरज. हजार मिळतील चिंचवण संघाला. तर मॅच कडे वळूया. 7 मध्ये 11, घमासान युद्ध, घनघोर युद्ध. वातावरण गरम झाले. 2 वाघांची झुंज. आदित्य 2 डॉट नंतर चौकार. 7 मध्ये 11, गोलंदाज संकेत आला. एकूण धावफलक धावा पाहतोय 35. खाली ठेवलाय, आवाज आला स्फोट. मात्र पंच तटस्थ. गुड बॉलिंग संकेत, व्हेरी गुड कमबॅक. लास्ट ओव्हर पर्यंत मॅच आता पलटत्या. येणारे चेंडू असे 6 आणि 11ची गरज. चला लक्ष विद्या मॅच कडे. 6 बॉल 11, बारवई विरुद्ध चिंचवण अशी फाईट चांगली आहे. नक्कीच लक्ष विद्या मॅच कडे. काय होणार या मॅच मध्ये, सर्वांच्या साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅच कडे. सुपर 6 मध्ये जाण्याचं स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. मध्यरात्र होऊन गेलं, कमालीची शांतता आहे आणि वातावरण सुद्धा आज थंडीचा जोर थोडा कमी आहे. गुलाबी थंडी, हिवाळ्याचा ऋतू सुद्धा 1:17 झालेत. यानंतर सुपर 6च्या मॅचेस असतील आणि येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आता आपण जरूर पाहूया. 6 मध्ये 11, 6 चेंडू 11. अनिल आलाय. आदित्यला आपण जरूर पाहूया. सूरज साथ देतोय, सलामी वीर्य. पहिला चेंडू आणि हा डॉट बॉल. इक्वेशन अनालिसिस. 5 मध्ये 11, विजयाचा झेंडा कोण फडकवणार. बघा सामना अटीतटीचा आहे, खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. या येणाऱ्या पुढच्या 5 चेंडूवर एकही पारितोषिक स्वीकारलं जाणार नाहीये. आयोजकांनी सूचना केली आम्हाला, एकही पारितोषिक स्वीकारलं जाणार नाहीये. नक्की चिंचवण विरुद्ध बारवई, विजयाचा झेंडा कोण फडकवणार. 5 मध्ये 11, सामना कुठे होता. 12-24 आला 5-11 वर. गोलंदाज अनिल आक्रमण करतो ऑन साइडला, गॅप खाली आहे आणि चेंडू गेलाय फरार. 4 धावेसाठी आणि विनिंग कॅल्क्युलेशन. आता चेंडू शिल्लक राहिलेत. 46चा टप्पा ओलांडायचा. 39 चौकार. बॅटिंग आवडली असेल तर सूरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत.
4 मध्ये 7 क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतो याचा नियम नाही आणि आता धडधड वाढते. सर्वांच्या नजरा या मॅच कडे. चिंचवण जिंकणार, सुपर 6 मध्ये बारवई जाणार का चिंचवण जाणार? 4 मध्ये 7 थरार लढतोय क्रिकेटची नाट्यमयता मैदानावर. रोमांचक सामना, उत्कंठावर्धक सामना, कोण जिंकणारा सामना, अस्तित्वाची लढाई. सुपर 6 मध्ये ही जाण्याची लढाई आहे. 4 मध्ये 7 गोलंदाज अनिल. मात्र ज्या सूरजनं गोलंदाजांना धूळ चारली तो उभा आहे. आणखीन एक आक्रमण डीप कडे. फिल्डर रेडी. ओ पकडलाय 2 धावेसाठी. झाले प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट. चेक करूया. व्हेरी क्लोज मॅच, टफ सिच्युएशन. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अनबिलिव्हेबल एक्साइटमेंट, एन्जॉयमेंट. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवा. काय थ्रो केलाय, काय भेदकता होती बघा. इंटरेस्टिंग मॅच. यस, ऑन फील्ड अंपायर डिसिजन आलं आणि चेक करूया आपण. चेक करूया पारदर्शकता. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. वेळ खूप कमी आहे, मॅचेस टफ होतात. दरकना चोरकी अंपायर्स. यस यस, ऑन फील्ड नॉट आउट. मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. क्लोज. क्रॉसिंग चेक करणार आहोत. यस, ट्रान्सपरन्सी पाहूया आपण. पारदर्शकता तिथे जस्टिफिकेशन दिलं जाईल. क्रॉसिंग चेक करणार आहोत आणि मॅनेजमेंटकडे हा डिसिजन गेलाय. दबाव, तणाव, आनंदाचं वातावरण. चला, पंचांवर तुम्ही चर्चा करू नका. यस, डेफिनेटली मॅनेजमेंटने सांगितलं आदित्य आउट आहे, आदित्य आउट आहे. यस, फिल्डिंग लावून घ्या. न्यू बॅट्समन मैदानावर उतर. यस डीजे. विनंती करेन, ज्या नियमावलींची आधुनिकता तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही स्टॉप होता ना त्यानंतर तुम्हाला फ्रेश रन घेता येणार नाही. अगदी पंचांनी तेच सांगितलं, तशा पद्धतीने धावा तुम्ही घेऊ शकत नाही. आणि लक्ष विद्या मॅचकडे. नवीन फलंदाज झालाय. आपण पाहतोय चिंचवण जिंकणार का संघ बारवई. येणारे 3 चेंडू 6ची गरज. नवीन फलंदाज झालाय राहुल. राहुल स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला सलामीवीर सूरज. 3 मध्ये 6 खोलात टाकला. ड्राईव्ह करतोय सूरज. आलाय विश्वास त्याला. स्वतःवर असलेला विश्वास खेळामध्ये किती महत्वाचा. टाइम ऑर टाईट, वेट फॉर नन. वेळ कुणासाठी थांबत नाही. आणि आता विजयाचा शिल्पकार कोण असेल, गोलंदाज अनिल की फलंदाज सूरज. चला स्पीडअप करा. 2 मध्ये 5. एक डॉट बॉल विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल बॉलिंग टीम बारवईला. मात्र एखादा फटका सूरजसाठी सामना संपवेल. ज्या सूरजनं अक्षरशः डाव गाजवला, ज्यामध्ये 3 षटकार आणि चौकार पाहिले, 3 इंडिव्हिज्युअल त्याचा स्कोर पाहिला, जिथे 46 करायच्या होत्या आणि त्यामध्ये योगदान पाहिलं सूरजचं. एकटा नडलाय. 1 मॅन शो. वैयक्तिक त्याचं योगदान. 11 बॉल 34. काय बॅटिंग करतो. टाळ्या झाल्या पाहिजेत. ग्रेट बॅटिंग. 2 मध्ये 5. ओ एश लागले. चेंडू आणला. 1 धाव. दुसऱ्या धावेची तयारी. होईल धोका. आणि बघा अशी स्ट्राइक रोटेट होणार नाहीये. दबाव वाढलाय. सी द प्रेशर. फलंदाज होईल बाद. तुम्हाला स्ट्राइक रोटेट करता येणार नाही. स्ट्राइक रोटेट करता येणार नाही. सिंगल मिळेल. यस, सिंगल मिळेल. आधुनिकता आहे. रोमांचक, अटीतटीची, हाय व्होल्टेज, रंगतदार, मजेशीर सामना. सामना कसा असावा तर असा असावा. बारवई आणि चिंचवण. चला प्रेक्षक वर्ग एकदा स्फुट टाळ्यांचा आवाज येऊ द्या दोन्ही संघासाठी. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच, व्हेरी टफ मॅच. बघा सीएम भोईर साहेब संघर्ष योद्धा या स्पर्धेला नाव का दिले. जेवढा संघर्ष दमदार तेवढे यश निश्चित. हाय व्होल्टेज मॅच, अतिशय रंगतदार सामना. आणि आता स्ट्रायकर एंडला असेल. फलंदाज पाहूया. राहुल
सूरज नॉन स्ट्रायकर एंडला 1 बॉल 4. तर चिंचवण गावचे जावं आहेत सीएम भोईर, ही सुद्धा माहिती आम्हाला मिळाली. का आनंदाची गोष्ट आहे. चला बारवई, चला आणि बॅट्समन आहेत ते मेवणे आहेत, म्हणजे मेवणे आणि त्यांचे पाहुणे VIP डाईस टॉस बॉक्स मध्ये. चला टाळ्या, उद्या आनंद देणारा क्षण. 1 बॉल 4. विजयी कोणाचा येऊ द्या, विजय होणार क्रिकेटचा. नेक्स्ट मॅच टॉस जिंकला अजिवलीना, आपण रेडी राहायचं. नेरे विरुद्ध आपल्याला खेळायचं आणि 3 षटकांचा सामना आहे. वेट 1-4 1-4. चला स्पीडअप करा. 6-11 5-11 4-7 आणि त्यानंतर आपण चित्र मैदानावर जरूर पाहिलं. चला लक्ष विद्या मॅच कडे. काय होणार या सामन्यामध्ये. 1 बॉल आणि 4 ची गरज. व्हेरी क्लोज मॅच. यस, सामना जिंकलाय तो आपण पाहतोय बारवई संघानं. यस DJ.